प्रेक्षकांनो, आज खूप छान दाखवलंय त्यांनी प्रेमाची गोष्ट. थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. सुरुवातीला आपण बघतोय या मुक्ताच्या बहिणीचा काही पाय निघत नसतो माहेरून. ती म्हणते, अरे बघ बाबाच्या गार्डनमधल्या लिंबू आणि मिरच्या, आहा कसला सुगंध आहे याला. तिचे मिस्टर म्हणतात, अगं बस कर, हे बघ मला उशीर होतोय, आपल्याला पाठला आणायला जायचं आहे कराटे क्लासला. त्यावरती त्या म्हणतात की अरे हो, पण थोड्या वेळ थांब, आईने साड्या काढून ठेवल्या त्या मी घेते आणि निघूयात. तो म्हणतो, अगं तू काय माहेरी लुटायला आली आहे का या सगळ्यांना? आवर, जत्रेत आल्यासारखी काय करतेयस? ती म्हणते, थांब रे जरा, आलेच. तर आता इकडे मुक्ता येते आणि म्हणते, काय रे जिजू, मनाशीच काय बडबड करतोयस? तो म्हणतो, अगं बघ ना तुझ्या बहिणीला, मिरच्या काय, साड्या काय, लुटतीये ती तुम्हाला. आणि बघ असं वाटतंय जसं काही जत्रेतच आली आहे. मुक्ता म्हणते, काय रे जिजू, अरे मुली माहेरी येतात ना तर जत्रेत आल्यासारखंच असतं, ते आनंदीच असतात त्या. तू तिला सोड, आपण गप्पा मारूयात ना, मी तुझ्यासाठी छान चहा आणि भजी करते, हां थांब जरा. तो म्हणतो, अगं नको, खरंच खूप उशीर झालाय ऑलरेडी मला. मुक्ता म्हणते, बघ बाबा, तू जर चहा पिला नाहीस तर तुझ्या सासऱ्याला राग येईल, हां सांगू का बाबाला? त्यावर हा म्हणतो, नको, चहा कर फक्त. आता मुक्ता त्याच्यासाठी छान गवती चहा करतीये आणि त्याच्याशी गप्पाही मारतीये. काय रे जिजू, आपण त्या दिवशी बोललोच नाही ना? आणि इकडे सागरच्या घरी म्हणजे सईचं आय कार्ड गुंतलेलं असतं. तिचे आजोबा म्हणत असतात, बघ ना किती गुंताहून बसलाय. इंद्राताई म्हणतात, हो ना, सगळाच गुंताहून बसलाय, कसं समजावं यांना? आता ते म्हणतात, अगं तू कशाबद्दल बोलतीयेस? मी सईच्या आय कार्डबद्दल बोलतोय. इंद्राताई म्हणतात, मी सागरबद्दल बोलतीये. तुम्ही पण ना सागरचे पप्पा, त्याला समजून सांगा ना, किती दिवस जुन्या गोष्टींना धरून राहणार आहे तो. ते आता मुद्दाम विषय बदलतायत. ते म्हणतात, अरे वा, सुटलं की सईचं आय कार्ड. इंद्राताईंच्या लक्षात येतं की हे मुद्दाम विषय बदलतायत. त्या पुन्हा त्यांना त्या विषयावर आणतात आणि म्हणतात, हे बघा सागरचे पप्पा, मी काय बोलतीये तुमचं लक्ष नाही आहे का? त्याला समजून सांगा ना. आता ते म्हणतात, हे बघ सुटलं की गुंता. पण आता इंद्राताई चिडतात आणि म्हणतात, तुम्ही मुद्दाम विषय बदलताय का? मी सागरबद्दल बोलतीये ना तुम्हाला. आता ते इंद्राताईवर खूप चिडतात आणि म्हणतात, गप्पा बसा, तुला एकदाच सांगितलं मी, उगाचच बडबड करत जाऊ नकोस, मला तो विषय काढायचा नाही आणि त्याच्याबद्दल बोलायचं पण नाही आहे. इंद्राताई म्हणतात, मग कशाला त्या दिवशी पूजेच्या दिवशी एवढ्या आनंदात होता तुम्ही? ते म्हणतात, ती पूजा मी तुझ्यासाठी केली आहे, सागरसाठी नाही, आणि मला तोच विषय काढू नको. ते आता त्या गुलाबला म्हणतात, हिला जरा लिंबू पाणी पाज आणि शांत कर, आणि तिथून निघून जातात. इंद्राताई रडतायत. आता इकडे मुक्ता मुद्दाम मुंजीचा विषय काढते तिच्या जिजू जवळ आणि म्हणते, जिजू त्या दिवशी तुम्ही दोघं खूप छान दिसत होतात, मुंजीच्या दिवशी, तुला सांगायचंच राहिलं. खरं तर हा विषय मुक्ताने मुद्दाम काढलाय असं जाणवलं मला. त्यावरती तिचा जिजू म्हणतो, अगं मुक्ता सॉरी, खरं तर मला त्या दिवशी असंच म्हणायचं होतं तुला, पण आई खूप वाईट वागली गं त्या दिवशी. मुक्ता म्हणते, जाऊ दे ना जिजू, आपण दुसरा विषय बोलूयात, साखर किती हवी आहे तुला? आता ती पण विषय टाळत असते. तिचा जिजू म्हणतो, 2 चमचे. पण मुक्ता, आय मीन इट, खरंच सॉरी. मुक्ता म्हणते, जाऊ दे रे जिजू, बरं मला सांग बाकी काय चाललंय तुझं? आता हा जिजू पण मुद्दाम विषय बदलतो. तो म्हणतो, मुक्ता हा सागर कोण आहे ग? त्यावरती मुक्ता म्हणते, विचारूच नको, एक अतिशय खडूस इगोइस्टिक बिझनेसमॅन आहे आणि नापास बाबा आहे. जाऊ दे रे, सोड तो विषय, चहा कसं झाला ते सांग. आणि इकडे आपण बघतोय सागर खूप रात्री घरी आलाय आणि त्याला असं वाटतं की आपण सकाळी सईच्या फ्रेंडला भेटायला हवं होतं. बिचारीला वाईट वाटलं असेल, वेळ असला तर थांबलो असतो, पण जाऊन बघूयात काय करतीये ती, असं म्हणून तो तिच्या रूममध्ये गेलाय. खरं तर तिची रूम खूप अस्ताव्यस्त झालेली असते. सागर अगदी आपुलकीने तिच्या सगळ्या खेळण्या जागेवर ठेवत असतो. सई ॲक्च्युली जागीच असते, पण तिला खुडबुड आवाज आल्यावरती ती मोठ्याने रडायला लागते. तिचा खूप दात दुखत असतो. सागर आपुलकीने तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, काय रे बाळा, काय झालं तुला? सई रडायला लागते, माझा दात दुखतोय. सागर तिला शांत करायचा प्रयत्न करतो. बरं शांत हो तू, आपण दवाखान्यात जाऊया, हां खूप दुखतोय का रे बाळा? सई म्हणते, हो पप्पा, खूप दात दुखतोय. आता सागरने तिला तसंच कडेवर उचललंय, त्याने कोणाची वाट नाही बघितली, म्हणजे त्याचा जीव आहे त्याच्या पोरीवर. आता त्याने पटकन एका हेल्पलाईनला फोन केलाय आणि डेंटिस्टचा नंबर घेतलाय त्यांच्याकडनं, आणि तो नंबर नेमका मुक्ताला लागलाय. मुक्ता झोपलेली असते, पहाटे 3:30 वाजलेले असतात आणि सागर तिकडनं बोलतो, हॅलो मी ना सागर बोलतोय, माझ्या मुलीचं ना दात दुखतोय, मला हेल्पलाईनकडनं तुमचा नंबर मिळालाय, प्लीज मी तुमच्या क्लिनिकला येऊ शकतो का? मला ॲड्रेस पाठवा. तिकडनं मुक्ता म्हणते, हो काही हरकत नाही आहे, मी तुम्हाला ॲड्रेस सेंड करते तुमच्या मेसेजवर. तुमचं नाव काय म्हणालात आणि कुठून बोलताय तुम्ही? आणि सागर त्याचं नाव आणि ॲड्रेस सांगतो. तेव्हाच मुक्ताच्या लक्षात येतं की सईच्या दातात दुखतंय आणि एका क्षणाचा विलंब न करता ती पटकन निघते. आता सागर म्हणतो, मी लिफ्टमध्ये आहे, रॅदर मी पोहोचतोच आहे तुमच्या क्लिनिकमध्ये, प्लीज मला लवकर ॲड्रेस पाठवा. मुक्ता म्हणते, हो पण तुम्ही जर आधी पोहोचलात ना तर मी सिक्युरिटीवाल्याला सांगते की शटर उघडून ठेवा, मी आलेच. आता सागर आधी पोहोचतो नेमका मुक्ताच्या आणि सईला समजवत असतो. मुक्ता विचार करते, बाप रे सई बिचारी, आणि पटकन ती निघाली आहे.
आता सागर क्लिनिकमध्ये पोहोचलाय असं दाखवलंय त्यांनी आणि लगेच मुक्ता पण येते मागोमाग आणि पटकन सईला जवळ घेते. काय रे बाळा, काय झालं तुला? खूप दात दुखतोय का? चल चल मी तुला बरं करते हां. आणि सागरला मुक्ता आठवली आहे की ती आपल्या समोरच्याच अपार्टमेंटमध्ये राहते. म्हणजे काही काही इन्सिडेंट त्याला आठवले तसं दाखवलं आहे आणि तो तिच्याकडे बघतच राहतो. आता आतमध्ये गेल्यानंतर सई खूप रडत असते आणि मुक्ता तिचा इलाज करते असं दाखवलं आहे. आता इलाज करताना त्या दोघांचं बोलणं छान दाखवलं आहे त्यांनी. मुक्ता सईला विचारत असते, काय रे बाळा, काय झालं तुला? असं कसं दुखायला लागलं? किती कॅव्हिटी झाली आहे बघ. सागर म्हणतो, तुम्ही ओळखता का माझ्या मुलीला? आता मुक्ता म्हणते, हो ओळखते, पण तिची ओळख नसली तरीसुद्धा मी तिला बघितलंच असतं. सागर त्याच्या फोनमध्ये बिझी झालेला आहे आता मुक्ता त्याला विचारत असते की तुमची मुलगी दिवसातनं किती वेळेला ब्रश करते? आणि वर बघते तर सागर गायब, तो बाहेर फोनवर बोलायला गेलाय. सई खूप रडत असते. आता इकडे सागर त्याच्या कुठल्या तरी मित्राशी का भावाशी बोलतोय फोनवर. तो जो फोनवर नेहमी बोलत असतो. तो म्हणतो, अरे यार बघ ना, मला माझे प्रोजेक्ट करायचे होते आणि मी काय करतोय, मुलीला घेऊन आलोय इथे डेंटिस्टच्या दवाखान्यात. माझं पण ना कामाला प्रेफरन्स द्यायचं तर हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मला. आता त्याचा तो भाऊ म्हणतो, हे बघ दादूस, तू टेन्शन घेऊ नको, मी बापूसला पाठवू का तिकडे? त्यावरती हा म्हणतो, नको रे, नको पाठवू. पण तो त्याला म्हणतो, दादा अरे पहाटेचे 3:30 वाजले, तू आत्ता तर घरी पोहोचला होतास आणि लोक जनरली उठतात अरे झोपेतनं, तू ॲटलिस्ट थोड्या वेळ झोप, आराम कर. त्यावर सागर म्हणतो, आराम कसला रे, मला कामाचं टेन्शन आलं आहे आणि बघ ना सईचं दुखायला लागलं. खरं तर सगळे झोपलेले होते त्यामुळे मला इकडे यावं लागलं. आता नेमकं तो हे जे काही बोलत असतो ते मुक्ता ऐकते आणि तिच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो सागरबद्दल. ती विचार करते, कसला खडूस माणूस आहे हा, त्याच्या पोरीचं दुखतंय आणि याला कामाची पडली आहे नापास बाबा कुठला. आणि ती तिथून निघून जाते रागाने. आणि तेवढ्यात सागर सईबद्दल छान बोलायला लागतो. अरे काय करणार, शेवटी ती माझी मुलगी आहे, किती छोटी आहे रे, तिचं दुखणं मी असं बघू शकत नाही. आणि तो चांगलं बोलत असतो. आई आणि बापूस तरी किती करणार रे, ते झोपलेले होते म्हणून मीच सईला घेऊन आलो, तिला एकटं कसं सोडणार ना असं दुखत असताना. आता तो म्हणतो त्याचा भाऊ, हे बघ दादूस, एवढं प्रेम करतो सईवर, मग तिला कधी बोलून दाखवलंयस का रे? आता सागर पुन्हा विषय बदलतो आणि म्हणतो, जाऊ दे रे, चल मी ठेवतो फोन हां. आता इकडे मुक्ता एकटीच मनाशी बडबडत असते, काय बाबा आहे हा, इकडे मुलीला त्रास होतोय आणि याला मात्र बिझनेस आणि प्रोजेक्टचं पडलंय. मुक्ताला खूप राग येत असतो सागरचा आणि ती आता सईची ट्रीटमेंट करायला लागते. आणि मग सागर आतमध्ये येतो थोड्या वेळाने. मग मुक्ता सईला विचारते, काय रे बाळा, तू दिवसातनं किती ब्रश करतेस? आणि सागरला पण विचारते, तुम्हाला माहिती आहे का ही किती वेळेला ब्रश करते? पण सागरचं मात्र अजिबात लक्ष नसतं. आणि मग थोड्या वेळाने सईला बरं वाटायला लागतं आणि सई मुक्ताला म्हणते, मुक्ता आंटी इकडे ये ना. आणि ती मुक्ताचा गोड पापा घेते आणि सागर या दोघींकडे बघतच राहतो. त्याला माहीत नसतं ना या दोघींची खूप छान बॉन्डिंग आहे. आणि मग इकडे मात्र हा जो बोकोबा आहे ना, तो रात्री उठून खुडबुड त्या खुळखुळ्याशी खेळत असतो. त्याच्या आवाजाने माधवीताई जाग्या झाल्यात. त्या म्हणतात, अरे बाप रे, काय नाव ह्याचं, अरे बोकोबा, किती रात्रच झाली आहे, तुमच्यात रात्री झोपत नाहीत का? चल 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 बाबा झोपायला चल. आता असं म्हणून त्यांनी त्या मुक्ताच्या खोलीत त्याला आणलंय आणि समोर बघतात ते मुक्ता गायब. त्यांना लक्षात येते की ही नक्की क्लिनिकलाच गेली असणार आहे. त्या जरा वैतागतात. त्या विचार करतात, काय ही मुक्ता, स्वामी हिचं लवकर लग्न ठरवा, म्हणजे ही पेशंटला सोडून जरा नवऱ्याला आणि घरच्यांना वेळ देईल. आणि आता त्या बोक्याला खाली ठेवत असतात तेव्हा नेमकं त्यांना सागरचा फोटो दिसतो आणि त्या सागरच्या फोटोकडे बघतच राहतात. म्हणजे त्यांनी तो फोटो हातात घेतला आणि त्यांना आठवलंय की त्यांनी इंटरनेटवर सागर म्हणून हाच फोटो बघितलाय आणि त्यांचा एवढा मोठा गैरसमज झालाय प्रेक्षकांना आणि त्यामुळे आता या मालिकेमध्ये मजाच येणार आहे. आता त्या विचार करतात, अरे बापरे, मुक्ता एवढ्या रात्रीची सागरला तर भेटायला गेली नसेल ना. पण काही असो, स्वामी माझ्या मुक्ताचं सगळं भलं होऊ द्यात, ह्या मुलाचं आणि मुक्ताचं लवकरात लवकर लग्न होऊ द्यात. आता मुक्ताला जरा राग येत असतो इकडे सागरचा. ती प्रश्न विचारत असते पण तो फोनमध्ये बिझी असतो. शेवटी बिचारी सईच उत्तर देते. मुक्ता म्हणते, बाळा तू किती वेळेला ब्रश करते दिवसातनं? तेव्हा सई म्हणते 2दा. आणि मग सई पुन्हा एकदा सागरला विचारायला जाते, ही चॉकलेट किती खाते? पण सागर लक्षच देत नाही. तेव्हा मुक्ता जरा वैतागून म्हणते, हॅलो मी तुमच्याशी बोलतीये. आता सागर म्हणतो, हां काय म्हणताय तुम्ही? आता मुक्ता म्हणते, अहो किती चॉकलेट खाते तुमची मुलगी, तुम्हाला माहीतच असेल ना. सागर म्हणतो, हां चॉकलेट, ती काही खात नाही चॉकलेट. पण सई मात्र कॅल्क्युलेट करून सांगते की मी दिवसभरातनं 10 चॉकलेट खाते. आणि मुक्ता म्हणते, काय 10? आता हे दोघे जण सोबतच ओरडतात 10 म्हणून. आणि मग सई टॉन्ट मारते सागरला, कामापेक्षा मुलांना वेळ द्यावा जरा. आता सागर म्हणतो, तुझ्या हट्टावर एखादं औषध असेल तर सांग सई तुझ्या आंटीला.
आता हे दोघं एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सई म्हणते, तुम्हीच दोघं एकमेकांशी बोला ना, माझा दात खूप दुखतोय. आणि दोघंही जण एकमेकांकडे बघतायत असं दाखवलंय. पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. खूप छान वाटतं प्रेक्षकांनो ही मालिका बघताना. पण आता पुढे मात्र मजा आहे. या माधवीताई काय करतात, म्हणजे खात्री करून घ्यायसाठी मुक्ताच्या क्लिनिकमध्ये मुद्दाम रॉंग नंबर करताय. काय हो, पिझ्झावाल्याचा नंबर आहे का हा? आता नेमका मुक्ता बिझी असते म्हणून सागरला ती फोन उचलायला सांगते आणि तो म्हणतो, काय एवढ्या रात्री कोणी पिझ्झा खातं का? मुक्ता म्हणते, जरा हळूहळू बोला. आणि माधवी त्यांना खात्री पडते की हा नक्की सागरचाच आवाज आहे. म्हणजे 100% सागर आणि मुक्ताचं काहीतरी अफेअर सुरू आहे. आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, सागर खालून काहीतरी खुणवत असतो मुक्ताला आणि मुक्ता त्याला खुणवत असते, तुम्ही पुढे व्हा, मी येते. आणि या माधवी त्यांची खात्रीच पटली आहे की नक्की या दोघांचं अफेअर सुरू आहे. पण हे सगळं बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो. कसं वाटलं तुम्हाला आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि आवर्जून आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेमाची गोष्ट या नव्या कोऱ्या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी मी अनघा, माझी आवडती सिरियल. धन्यवाद.